लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या फुलांनी बाजार सजलाय। झेंडू, शेवंती, कमळासह अन्य फुलांनी बाजारपेठेत हजेरी लावली आहे। मात्र यंदाची दिवाळी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी कडू झाली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। दिवाळीचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदा घाटावर वेगवेगळ्या फुलांनी बाजारपेठा ज्या आहेत त्या सजलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। मी आता नाशिकच्या फुलांच्या मार्केटमध्ये आहे आणि अगदी झेंडूची फुलं असेल, शेवंती असेल, कमळ असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी आजची बाजारपेठ जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे बहरून गेलेली आपल्याला बघायला मिळेल। अगदी भारतीय संस्कृतीमध्ये पूजा करताना फुलांना विशेष असं महत्त्व असल्यामुळे दरवर्षी दिवाळी असेल, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात फुलं दाखल होत असतात आणि या ठिकाणी फुलांना मागणी देखील यंदा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे फुलांची मोठ्या प्रमाणात आवक सध्या बाजारपेठेत झालेली आपल्याला बघायला मिळेल। मात्र किमतीचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूच्या फुलांचे भाव जे आहे ते पडलेले बघायला मिळतात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।